घेऊन शीतल म्हात्रेंकडे जातो, पण शीतल म्हात्रे सुद्धा ज्या शिंदे शिवसेनेच्या आहेत ती सुद्धा मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, स्वतः एकनाथ शिंदे म्हणतात. आनंद दिघे साहेब सुद्धा त्यांच्या शिवसेनेचे होते आणि मराठीचा मुद्दा होता. शीतल म्हात्रेजी हा जो मुद्दा आहे की आज मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे असं सांगू पाहतात किशोरी पेडणेकर. तुम्ही सुद्धा शिवसेनेच्याच आहात, दोन शिवसेना आणि एक मनसेचे प्रवक्ते इकडे आहेत, मग तुम्ही पण हा विचार कराल मुंबईसाठी? एक लक्षात घ्या की उबाटाची ना आता धडपड सुरू आहे शेवटची घर. कारण आता त्यांना कल्पना आहे की जर आता आपण कुणाचा हात नाही पकडला तर आपण मुंबई महानगरपालिका जिंकू शकत नाही. जसं काल म्हणाले की पोपटाचा जीव, राजाचा जीव जसा पोपटात असतो तसा यांचा जीव हा मुंबई महानगरपालिका आहे. तर ही सगळी धडपड ही मुंबई महानगरपालिकेसाठी चालू आहे, हे न कळण्या इतपत कुठलीही महाराष्ट्राची जनता दुःखी नाहीये. त्याच्यामुळे आता जे मगरीचे अश्रू चाललेले आहेत, अचानक मुंबईच्या लोकांची आठवण आलेली आहे, अचानक घराबाहेर, बरं ते घरात बसून होत आहे तो लढाया घरात बसून नाही लढता येत. घराबाहेर पडण्यासाठी तुम्हाला माननीय शिंदे साहेबांसारखा डॉक्टर लागला, त्याच्यामुळे ते घराबाहेर पडायला सुरुवात झाली. या सगळ्या गोष्टी लोकांना दिसतायत. त्याच्यामुळे तुम्ही बोलतायत काय, तुम्ही करतायत काय, तुम्ही कुणाला फक्त चर्चा करतायत, मीडियामध्ये कशा गोष्टी प्लॅन करतायत, हे सगळं लोकांना समजतंय. ठीक आहे, मी संदीप देशपांडेंना शेवटचा प्रश्न विचारतो. शीतल म्हात्रेंनी जो मुद्दा आणि दोघींनी म्हणजे किशोर, त्यामुळे ते जे बोलतात तेच करतील याची काही अगदी थोडक्यात. ठीक आहे किशोरजी, थोडक्यात प्लीज तुम्ही बोला. मग मी संदीप देशपांडेंकडे. आज ज्या बोलतायत ना हे सगळं मागे लागलं पोलिसांच्या आहे, त्याच्यानंतर पळून गेलेल्या या आहेत. नाही ठीक आहे, मी किशोरजी त्याच्यात जाऊया नको. आता इतिहास कशामुळे फुटला आणि काय झालं ते कारण ती वेगळी चर्चा ठरेल. मी संदीप देशपांडेंकडे शेवटची प्रतिक्रिया घेतो. वेळेची मर्यादा कारण तुम्हाला सुद्धा पुढे जायचंय. संदीप देशपांडेंना शेवटची प्रतिक्रिया. ठीक आहे संदीप मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. प्रस्ताव हा जर का मुद्दा असेल तर प्रस्ताव फक्त एकांसाठीच तुम्ही खुले नाही आहात. प्रस्ताव कोणाकडून येऊ शकतो? तो भाजपकडून येऊ शकतो, तो शिंदेच्या शिवसेनेकडून येऊ शकतो. मग अशी स्थिती आहे का ज्याचा पहिला प्रस्ताव त्याला पहिला प्रतिसाद? मला असं वाटतं हे एवढं आपण ज्या कॅज्युअली घेतोय या गोष्टी, ह्या एवढ्या कॅज्युअल गोष्टी नाही आहेत की याचा पहिला आला याला देऊ, त्याचा पहिला आला त्याला देऊ, पहिली टाळी कोणाची पेची, हा एवढ्या कॅज्युअल गोष्टी नाही आहेत. हा अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय आहे आणि मला असं वाटतं तो गांभीर्याने समोर आला पाहिजे. ज्या पद्धतीने या चर्चा चालल्या त्याच्यात कुठेही मला गांभीर्य दिसत नाही. बरं तुम्ही सांगताय की भूतकाळ विसरा, मला एक सांगा, तुमचे आमदार फोडले तुम्ही विसरणार नाही, पण आमचे नगरसेवक फोडले आम्ही विसरायचं? तुमच्यावर झालेले हल्ले तुम्ही विसरणार नाही, पण आमच्यावर भर सकाळी शिवाजी पार्कमध्ये मारेकरी पाठवून हाल केलेले हल्ले आम्ही विसरायचे? किशोरताई मला बोलू द्या. तुम्हाला